भारतात घुसले, घरात आश्रय दिला. पहलगाममध्ये दहशतवाद्याला मदत करणाऱ्या आदिलची माहिती समोर. पहलगाम हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा बळी गेल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानची नाकेबंदी करत जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. दुसरीकडे दहशतवाद विरोधी कारवाई तीव्र करण्यात आली आहे. शोपिया, कुलगाम आणि पुलवामा येथे दहशतवाद्याच्या घरांना लक्ष्य करण्यात आले आहे. दहशतवाद्यांची घरे बॉम्बने उडवून देण्यात आली आहेत. दहशतवादी आदिल थोकरचेही घरही बॉम्बने उडवून देण्यात आले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आदिलने मदत केल्याचे समोर आले आहे. आदिल थोकर उर्फ आदिल गुरी असे नाव असलेल्या दहशतवाद्यानेच बैसरमध्ये पर्यटकाची हत्या करण्याचा कट रचला आणि तो हल्ला घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातील दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप आहे. आदिलनेच पाकिस्तानी दहशतवाद्याला भारतात प्रवेश करून दिला होता. त्यानंतर हल्ला करण्यात आला. बिजबेहरा येथील गुरी या छोट्याशा गावातील रहिवासी आदिल अहमद थोकर या कटात सहभागी असल्याचे उघड झालं. गुप्तचर संस्थांच्या मते आदिलने पाकिस्तानातून एका दहशतवाद्याला भारतात घुसवण्यात आणि पहलगाम हल्ल्याचा कट रचण्यात मदत केली. 2018 मध्ये वैध विद्यार्थी व्हिसावर पाकिस्तानला गेला होता. तो कट्टरपंथी विचारसरणीने प्रभावित होता. पाकिस्तानमध्ये त्याने सीमापलीकडे कार्यरत असलेल्या दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांशी संपर्क साधला होता. पाकिस्तानमध्ये असताना तो सुमारे 8 महिने सुरक्षा यंत्रणेच्या नजरेतून गायब राहिला. भारतीय गुप्तचर यंत्रणा त्याच्या डिजिटल हालचालीवर आणि बिजबेहरा येथील त्याच्या घरावर बारीक लक्ष ठेवून होत्या. 2024 मध्ये त्याच्या हालचालीवर लक्ष वाढवण्यात आले. ऑक्टोबर 2024 मध्ये आदिलने पूछ राजौरी सेक्टरच्या खडकाळ आणि दुर्गम भागातून गुप्तपणे भारतात घुसखोरी केली. त्याने 3-4 लोकांच्या गटासह नियंत्रण रेषा ओलांडली. भारतात प्रवेश केल्यानंतर आदिलच्या किश्तवाडमधील हालचालीवर लक्ष ठेवण्यात आलं. तो किश्तवार किंवा त्रालच्या टेकड्यांमधून अनंतनागला पोहोचला, जिथे त्याने